आज दादर इथे तरुणांचा जल्लोष पाहायला मिळतोय. प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला या ठिकाणी दादरमध्ये येताना पाहायला मिळतोय. तर अनेक लोकांनी या ठिकाणी वेगवेगळे कॉस्ट्युम घालून देखील ते या परिसरामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर आपण पाहतोय की काही ठिकाणी बॅटमॅन गेलेले आहेत, स्पायडरमॅन गेलेले आहेत. तर या ठिकाणी शार्कचा जो कॉस्ट्युम घालून आहे त्या तरुण आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या तरुणाईचा हा संपूर्णपणे आनंद आहे. काय नक्की तुम्ही कॉस्ट्युम घातलाय, नक्की काय तुम्हाला सांगायचं आहे, काय हा मेसेज आहे पूर्णपणे? सो हे आता एक सेलिब्रेशन आहे की इतका स्टुडंटचा प्रोटेस्ट झाला आणि आता त्यांनी रिझाईन केलं. सो दिस इज लाईक अ व्हेरी बिग स्टेप फॉर द youth and as this is a celebration, so I thought that it would be very fun to wear like a shark costume because all over the protest I've been seeing की खूप लोक काय काय बनून येत आहे, कोणी कॉकरोच बनलं, कोणी गोरिला बनलं. So that it will be a fun addition to this thing and to end it with very fun and creatively way. That's why. नक्कीच आपण पाहिलं तर समुद्रामध्ये शार्क हा मासा खूप भयानक मानला जातो. काय वाटतं, हा बेबी शार्क आहे तो मोठा होऊन किंवा मग या शार्कची भीती राहिली पाहिजे? नाही, ॲक्च्युली दिस इज अ मिसकन्सेप्शन की शार्क्स खूपच जास्त डेंजरस असतात. देर आर व्हेरियस शार्क्स लाईक लेमन शार्क्स, नर्स शार्क्स, कार्पेट शार्क्स जे ना खूप फ्रेंडली असतात. इफ यू एव्हर गो अँड गुगल सर्च देर आर व्हेरियस डायव्हर्स जो ऐसे सीमध्ये जातात अँड दे हॅव लाईक व्हेरी मच फन विथ दीज शार्क्स. So of course, yeah, this is a misconception that sharks can be dangerous. If you do something to them, of course they will attack because it's an animal. But yeah, today I'm a baby shark, so it's like an adorable thing from them. So you don't need to worry. I'm not gonna worry. परंतु तरुणांची कुठेतरी भीती वाटली पाहिजे. या सर्व नेते मंडळींना ज्या पद्धतीने अशा प्रकारचे जे गोष्टी घडतात त्यानंतर कुठेतरी ही भीती राहिली पाहिजे, काय वाटतं? आता तरी सध्या भीती नाही राहायला पाहिजे बिकॉज नेत्यांना हो म्हणजे आता बघा I will be very neutral about this because I don't want to be very negative or very positive because actually students ने खूप जास्त injuries if you know जंतर मंतर protest मध्ये खूप त्यांनी झेललं आहे आणि त्या कष्टानंतर आता आम्हाला actually for our rights which we wanted आम्हाला त्याची accountability मिळालेली आहे. So I hope this is like a big step towards the government, towards the youth, the generation of this country that we have to make India like a better country. बेटर एज्युकेशन सिस्टम, बेटर एव्हरीथिंग. अन्यायाच्या विरोधात असाच आवाज उठवला जाणार, यापुढे काय वाटतंय? उठवला जाणार, पण ह्याच्यामध्ये आम्हाला हेच वाटतंय की नेत्यांनी घाबरण्यापेक्षा अकाउंटेबल व्हावं. की तुम्ही अकाउंटेबल व्हा, तुम्ही असं करूच नका. आता जसं एवढ्या दिवसानंतर ते लोक जागे झाले आणि म्हणून मग तुम्ही म्हणतात की पॉलिटिकल पार्टीज आले. ऑफकोर्स ऑपोजिशन येणारच तिकडे, कारण की जर तुम्ही पहिल्याच दिवशी आला असता तर हे झालंच नसतं. तर जसे बेबी शार्क बनून आले, माझा पण बॅटमॅनचा मास्क घेतोय. सो इट इज लाईक की इनजस्टिससाठी आम्ही इथे आहोत आणि इनजस्टिस कुठेही झालं तर असाच आवाज उठणार ह्याच्या पुढे. नक्कीच. तर पाहिला तरुणांचा हा जल्लोष आहे, परंतु अन्यायाच्या विरोधात असाच आवाज उठणार, अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी तरुणांनी दिलेली आहे. अजय मोहितेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.